नमस्कार, मी सूरज गायकवाड. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, द्राक्ष वेलीतला असा कोणता भाग आहे जो की एप्रिल छाटणीनंतर आपल्याला सूक्ष्म घट निर्मितीसाठी हमखासपणे त्या वेलीतल्या या घटकाचं, या भागाचं अतिशय योगदान हे मोठं आहे. तो आहे वेलीचा पान. वेलीचं हे पान तुम्हाला चांगली सूक्ष्म घट निर्मिती तयार करून देणार आहे. हे जर का पान तुम्ही अबाधित ठेवलं, चांगलं ठेवलं, लसलसीत ठेवलं, हिरवट ठेवलं, जेणेकरून याच्यावरती थ्रिप्स होऊ नये, बुरशीनाशकाचा फवारण्यामुळं आपण यावरती रोगांपासून याला वाचवलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा करपा, डावणी, पावडरी मिल्ड्यू ही काही जी रोग आहेत ती याच्यावरती येऊ देऊ नका. याला सुरक्षित ठेवा. हे जेवढं सुरक्षित असेल ना तेवढं तुमची द्राक्ष बागेला सूक्ष्म घट निर्मिती हमखास होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे आपण द्राक्ष बागेमध्ये गेल्या डायरेक्टली आपण पानाचं अगदी जवळून निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने फवारण्या घेणं गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह फवारण्या घेणं गरजेचं आहे. संभाव्य रोग लक्षात घेऊन आभाळी वातावरण असेल, पाऊस येत असेल तर त्या अनुषंगाने आपण बुरशीनाशकांच्या फवारण्या टाकणं गरजेचं आहे. धन्यवाद.